नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे आली होती HF डीलक्स गाडी सर्व्हिसिंगसाठी. मित्रांनो, गाडीमध्ये पिकअप 0 होता. विषय काय मित्रांनो, गाडीची क्लच प्लेट गेलेली आहे. आता भरपूर ठिकाणी आपण क्लच प्लेट चेंज करतो आणि क्लच प्लेट बदलल्यानंतर आपल्याला क्लच प्लेट सर्व्हिस भेटत नाही. सर्व्हिस भेटण्याचं कारण काय मित्रांनो, सर्व्हिस न भेटण्याचं कारण सर्वात महत्वाचं असतं. इकडे ही असते क्लच प्लेट, ही असते प्रेशर प्लेट. मित्रांनो, क्लच प्लेट सोबत प्रेशर प्लेट सुद्धा खराब होते मित्रांनो, आणि याच्यामध्ये याची सुद्धा थिकनेस कमी होते. आणि यानंतर जे क्लच सेंटर असतं, क्लच हाफ असतो पूर्ण, क्लच असेंब्ली याची सुद्धा थिकनेस कमी होते. म्हणून मित्रांनो, ज्यावेळेस आपण गाडी सर्व्हिसिंग करतो किंवा ज्यावेळेस आपण गाडी क्लच प्लेट चेंज करतो ना, त्यावेळेस मित्रांनो आपण ही क्लच असेंब्ली बदलली पाहिजे. नॉर्मली क्लच प्लेटची कॉस्ट असते 300-350 रुपये, आणि एक 900-950 रुपयापर्यंत पूर्ण क्लच असेंब्ली येते मित्रांनो. या क्लच असेंब्लीमध्ये आपल्याला प्रेशर प्लेट पण येते, त्यानंतर स्प्रिंग पण येते, त्यानंतर क्लच प्लेट पण येते, आणि पूर्ण क्लच सेंटर सुद्धा मित्रांनो पूर्ण कम्प्लीट येतं. म्हणून आपण काय करायला पाहिजे, ज्यावेळेस आपण गाडी क्लच प्लेट वगैरे बदलतो ना, त्यावेळेस गाडीचा क्लच असेंब्ली बदललेली केव्हाही चांगली, जेणेकरून आपल्याला पिकअप, परफॉर्मन्स व मायलेज आणि ऍव्हरेज सुद्धा चांगलं मिळेल मित्रांनो. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.